नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आपण एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा काम करतो, तेव्हा कंपनी आपल्याला मोबाईल देते. तो कशासाठी देते? तर कंपनीचं काम करण्यासाठी देते. त्याच्यावर सगळी सुविधा असते. कंपनीला अपेक्षित असलेलं सॉफ्टवेअर असतं, ॲप्स असतात आणि तो वापरून तुमचं काम तुम्हाला लवकरात लवकर करता यावं. दिवसाढवळ्या जेही तुम्ही असाल तिथून हे काम करता यावं, अशा इच्छेने तुम्हाला मोबाईल दिला जातो. आता ह्याच इच्छेने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अ, मोबाईल दिला जातो आणि त्याच्यावरती व्हाईट हाऊसला जे आवश्यक आहे ते सगळे ॲप्स पण टाकलेले असतात. हा जो मोबाईल आहे ना, तो आणि ते ॲप हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. अगदी ट्रम्पसाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. ट्रम्प साहेब ते वापरतात की नाही माहिती नाही. कदाचित त्यांच्या सेक्रेटरी वापरत असतील किंवा आणि कोणी त्याच्या खालचे लोक म्हणजे अशा पद्धतीचं जे काही काम करायचं आहे, की ज्याच्यामध्ये स्वतः त्यांना अ, अ, गुंतायची इच्छा नाही. असे साध्या-साध्या गोष्टी ज्या असतील त्या कदाचित त्याच्यावर ते स्वतः वापरत नसतील. पण जर असा मोबाईल असेल, तर त्याच्यावरती ते ॲप निश्चित असणार. आता ह्या ॲपबद्दल हा प्रवाद निर्माण झालेला आहे, की हा ॲप जो आहे तो रशियाचा आहे. तर तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवते आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे. तुम्हीही वाचू शकता, मीही वाचणार आहे. व्हाईट हाऊसच्या मोबाईलवरती एक ॲप आहे आणि हा ॲप जो आहे त्याचं कोडिंग सगळं एल्फ साइट या टेक्नॉलॉजी कंपनीने केलेलं आहे. ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे फाउंडर रशियन आहेत. हे रशियन दोघे जण जे आहेत ते आंद्रे युसुपोव्ह असं त्यांचं नाव आहे आणि दुसऱ्याचं नाव फेडोरोव असं दोघेही रशियन आहेत आणि त्यांनी बनवलेली ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीची सॉफ्टवेअर वापरून व्हाईट हाऊसचं मोबाईल ॲप चालतं. अशी एक शोध लावलेला आहे आणि हा शोध हा साधा-सुधा शोध नाहीये. म्हणजे कोणीतरी आपला बसून काहीतरी बोलतोय अशातला भाग नाहीये. त्याच्यावरती व्यवस्थित शहानिशा करून इंडिपेंडंट सिक्युरिटी ऑडिट करणं, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग सगळं करून द न्यूज ग्राउंड या पब्लिकेशननी त्याचा हवाला दिलेला आहे. आणि रिप्रेझेंटेटिव्ह रो खन्ना म्हणजे हे रो खन्ना जे आहेत ते भारतीय आहेत. तुम्हाला आठवत असेल देवयानी चव्हाण केसमध्ये हे खन्ना साहेब हे त्या देवयानी बाईसाहेबांच्या उगाचच मागे लागलेले होते आणि अतिशय द्वेषमूलक अशी स्टेटमेंट त्यांनी केलेली होती त्यावेळेला. तर हे रो खन्ना साहेब आता ॲक्टिव्हेट झालेले आहेत आणि त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे, की ही रशियन कंपनी आहे आणि त्यांनी बनवलेलं जे ॲप आहे ते मुळात व्हाईट हाऊसच्या ह्याच्यावरती असलंच का पाहिजे? हे जे ॲप आहे ते एल्फ साइट जे सॉफ्टवेअर देतं ते का वापरतंय? हा प्रश्न त्यांनी आता विचारलेला आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर अर्थातच सगळीकडे अ, गडबड उडाली. होमलँड सिक्युरिटी असेल, फेडरेशन एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्याच्यामधून सुद्धा अनेक क्वेरीज निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आता ही जी सगळी ॲप्स आहेत, त्याला विजेट्स म्हणतात. विजेट म्हणजे एक छोटासा तुम्हाला समजा हवामान बघायचं असेल, तर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच दिसतं. ते पण एक प्रकारचं विजेट असतं. तर हे जे ॲप आहे, ते जी विजेट्स वापरतात, ती विजेट्स एल्फसाइट ह्या कंपनीनी बनवलेली आहेत आणि ती कंपनी जी आहे, ती रशियन फाउंडरची आहे. आता असं सांगितलं जातंय, की हा फाउंडर जो आहे, त्याचे आणि रशियाचे सगळे संबंध त्यांनी काही तोडलेले नाहीयेत. त्याचा अजूनही अकाउंट रशियन बँकेमध्ये आहे आणि ही बँक ही सँक्शन केलेली बँक आहे. सँक्शन केलेली बँक असून सुद्धा त्यांनी अकाउंट आपला तिथे बंद केलेला नाही. अशी एक आपण म्हणू पाहिजे तर सुताने स्वर्ग गाठायचा म्हटलं तर तसं म्हणू शकता तुम्ही, पण ते तसं झालेलं आहे खरं. आणि ह्या एल्साइटचे जे फाउंडर्स आहेत, ते सुद्धा संशयाच्या घेऱ्यामध्ये आज सापडलेले दिसतात. तेव्हा हे जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामधून त्यांनी छोटंसं तुम्हाला इथे टेक्निकल अगदी फार काही नाही, पण एक एक्सप्लेनेशन दिसेल. वेबसाईट क्रिएट्स एम्बेडेबल वेबसाईट अँड ॲप विजेट्स. Security researchers discovered White House app architecture allows these to execute live JavaScript from else external servers. आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स अँड लॉ मेकर्स वॉर्न
that this lies setup allows a Russia-linked entity to inject malicious code. म्हणजे असं तुम्ही जर का वेबसाईटच्या एक्सटर्नल सर्व्हर्सला कम्युनिकेट करून काही माहिती आणत असाल किंवा काही माहिती सबमिट करत असाल, तर ती लिंक वापरून अशा साइट्स ज्या आहेत त्या काही प्रकारचा मॅलिशियस कोड ज्याच्यातून थोडक्यात सांगायचं तर व्हायरस म्हणा, व्हायरस तुमच्या ॲपमध्ये समजा त्याने टाकला, ॲपद्वारे तुमच्या मोबाईलवर टाकला, तर मग तुमच्या मोबाईलमधली इतर माहिती सुद्धा तिथे पोहोचू शकते का? असा एक सवाल यांनी अ, विचारलेला आहे. जे रेकॉर्ड्स आहेत, ते आपल्याला बघतो तर एल्पसाईट ही कंपनी जी आहे ती स्वतःला रशियन कंपनी म्हणत नाही. ती म्हणते आम्ही अँडोरामधले आहोत आणि आम्ही काही रशियन नाही आहोत. परंतु तरी सुद्धा त्यांचे जे मी जे म्हटलं त्याप्रमाणे लिंक्स ज्या आहेत, त्या लिंक्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणखी एक आहे म्हणजे इंटरनल कम्युनिकेशन अल्सो शोड फाउंडर्स डीलिंग विथ समन्स फ्रॉम रशियन ऑथॉरिटीज कन्फर्मिंग कंटिन्युअस लीगल अँड फायनान्शियल टाईज टू द कंट्री. आता मी म्हटलं तसा हा त्याला काय म्हणतात खोडसाळ रिपोर्ट सुद्धा असू शकतो लक्षात घ्या. रशियन टॅक्स ऑथॉरिटीज जर का त्या 2 फाउंडर्सच्या मागे लागली असेल, तर ते टॅक्स वसुलीसाठी लागलेले आहेत आणि टॅक्स वसुलीसाठी लागलेत त्यांच्यावरती लीगल आणि फायनान्शियल टाईज असल्याचे आरोप केले गेलेले आहेत. म्हणजेच हे सूचित असं करतायत, की या केसेस वापरून रशियाचं सरकार जे आहे त्यांच्यावर दबाव आणतंय आणि त्या दबावाखाली मग ती मॅटर कदाचित तिचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून हे लोक काहीतरी कॉम्प्रोमाइज सुद्धा करत असतील आणि डेटा परत पाठवत असतील, अशी पण शंका तिथे असू शकते. आता ह्याच्या व्यतिरिक्त त्या ॲपमध्ये इतर सुद्धा अनेक प्रायव्हसी व्हायोलेशन्स त्यांना तयार झालेली आहेत. ते जरी म्हणत असले, की आम्ही प्रायव्हेट डेटा गोळा करत नसला तरी देखील तो गोळा होतोय असं या लोकांना दिसलेलं आहे. उदाहरणार्थ युजर इन्फॉर्मेशन असेल, जी-पी-एस इन्फॉर्मेशन असेल, वगैरे, वगैरे जे आहेत, या सगळ्या गोष्टी अर्थातच ह्या नॅचरली त्याचं परत एकदा ते ॲप जे आहे, इट वॉज अल्सो फ्लॅग्ड फॉर एम्बेडेड कोड लिंक्ड टू ब्लॅकलिस्टेड चायनीज टेलिकम्युनिकेशन फॉर हुआवाई. हे महत्वाचं आहे कारण हुआवाई जिथे येते आणि चायना पण येतो, तिथे ह्या संशयाला जो आहे ती जागा जरूर मिळते. त्याच्याबद्दल आपल्याला काही वाद घालता येत नाही. तेव्हा अशा पद्धतीचं हे जे ॲप आहे, जेव्हा प्रश्न विचारले गेले व्हाईट हाऊसच्या अ, सदरहू अधिकाऱ्यांना, तेव्हा त्यांनी सांगितलं, की नाही आमच्या आय-टी डिपार्टमेंटनी हे ॲप जे आहे ते क्लिअर केलेलं आहे सिक्युरिटीसाठी आणि म्हणून आम्ही ते वापरतो आहोत. आता ह्याच्या पलीकडे प्रवक्ता काही माहिती कदाचित देऊ शकत नसेल, पण हे जे प्रश्न विचारले गेलेत आणि रो खन्ना यांनी जर का ही मॅटर उचलून धरली असेल, रो खन्ना मला वाटतं स्वतः वकील सुद्धा आहे. आणि त्यांनी जर काही मॅटर उचलून धरली असेल, तर काही ना काही कदाचित कायद्याचे मुद्दे त्याच्यामध्ये असू शकतात. आणि अशा प्रकारे व्हाईट हाऊस जो मोबाईल देतो, त्याच्यात जर का रशियाशी संलग्न असलेला ॲप टाकला गेला असेल, तर नेमके कोण-कोण याच्या चक्रामध्ये, फेऱ्यामध्ये अडकले असतील हे सांगता येत नाही. अनावधानाने असेल, अवधानाने असेल, जर ट्रम्पनी सुद्धा असा मोबाईल वापरला असेल, कुठल्या का कारणासाठी असेना, तर त्यांचे कोऑर्डिनेट्स सुद्धा तुम्ही तिथे फ्लॅश करू शकता. जी-पी-एस कोऑर्डिनेट्स हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे कन्सर्न्स आहेत याच्याबद्दल पूर्ण विचार केला पाहिजे. असे विजेट्स देणाऱ्या इतरही कंपन्या असतील, ह्याच कंपनीकडे जाण्याची काही गरज नसते खरं म्हणजे. पण आता त्यांनी केलेलं आहे तसं म्हटल्यानंतर धिस इज अ बिग सेटबॅक. कारण तो ॲप एक तर धडधड इमिडिएटली विथड्रॉ करता येणार नाही त्यांना, कारण सगळ्या एम्प्लॉईजना तो वापरून त्यांचं दैनंदिन काम करण्याची सवय लागलेली असते आणि तो अपग्रेड करायचा म्हटला, ते काढून टाकायचं म्हटलं तरी देखील इट इज गोइंग टू बी अ प्लॅन्ड प्रोजेक्ट. ते काय असं शिट्टी मारली की ते प्रोजेक्ट संपलं असं होणार नाही. तेव्हा इट इज गोइंग टू बी अ बिग टाईम डिसरप्टर. त्याला दुसरा अँगल असा आहे की आणि ज्याच्यावर प्रकाश पडलेला नाहीये, की हे जे ॲप आहे ते टाका हे ट्रम्पच्या कारकिर्दीत ठरलं बघा. आणि तसं ठरलेलं असेल तर पुन्हा एकदा रशिया कनेक्शन जे आहे त्याचा वापर डेमोक्रॅट्स करू शकतात. अ, अर्थात त्याबद्दलची माहिती आत्ताच्या घडीला उपलब्ध नाहीये. न्यूज ग्राउंड या पब्लिकेशननी हा जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यावर आधारित हा व्हिडिओ मी केलेला आहे आणि त्याची जी छाननी आहे किंवा शहानिशा जी आहे ती करायची अर्थातच
व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी जर का उत्तर दिलं असेल, की आमचं ॲप हे सिक्युरिटीसाठी क्लिअर केलेलं आहे. याचाच अर्थ वरपर्यंत ही बातमी जी आहे, ती पोहोचलेली असणार आणि त्यांचं त्याकडे लक्ष असणार असं मी गृहीत धरते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.